सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे आज एक भीषण अपघात घडलाय। रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त जड वाहतुकीनं एका 22 वर्षीय तरुण दुचाकीस्वाराचा बळी घेतला असून या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोनारटोला येथील रहिवासी रुपेश पुरुषोत्तम कुरसुंगे हा तरुण कवडी चौकात आपल्या दुचाकीवर बसून मित्राची वाट पाहत होता। याचवेळी येणाऱ्या ट्रकचा हुक दुचाकीला अडकला आणि रुपेश थेट ट्रकच्या मागील चाकाखाली फेकला गेला। ट्रकचे चाक अंगावरून गेल्यानं रुपेशचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे साखरीटोला परिसरातील नागरिक आक्रमक झालेत। मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि प्रशासनाने जड वाहनांना बंदी घातलेली असतानाही सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचं बोलले जाते। सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।